आणि तिसरे गुरु आचार्य देवो भव. आपल्याला अनेक लोक भेटतात. मग शाळेत शिक्षक भेटतात, एखाद्याला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला तिथे कोच म्हणजे त्याला ट्रेनिंग देणारे लोक भेटतात, आहे ना. कुणी तालमी जात असेल त्यांना वस्ताद भेटतात, कुणी भजन शिकायला जात असेल तर त्यांना तिथे त्या वारकरी संप्रदायातले गुरुजी किंवा महाराज भेटतात. जे जे आपण शिकत असतो ते शिकवणारी माणसं आपल्याला भेटत असतात आणि ती माणसं जर चांगली असतील तर आपण चांगले बनत जातो. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे गुरुची निवड करताना आपण ठरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे निवडलेल्या गुरुवर आपला विश्वास पाहिजे, तो देत असलेल्या विद्येवर विश्वास पाहिजे. इथे आलो ना आपण तर मला काही येत नाही ही भावना नाही पाहिजे. मला येणार कधी, मला सरांनी शिकवल्यानंतर, मला मॅडमनी शिकवल्यानंतर. वेगवेगळे विषय वेगवेगळे लोक शिकवत असतात. आपण बघा, तुम्ही घरात जेव्हा असता जर काही एखादी मुंग्यांची रांग चालली असेल तर आपण त्या मुंग्यांच्या रांगेकडे बघून आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला पाहिजे, अरे हे सगळ्या एका ओळीत चालल्यात कुठं आणि चालल्यात कशाला. बरं जाऊन किंवा ह्या सगळ्यांना अमुक ठिकाणी एखादी गोष्ट दिसलीये, त्यांना कळली कशी, त्यांनी एकमेकांना कसं सांगितलं. ती ओळ मोडण्याचा आपण प्रयत्न केला तरी त्या ओळ मोडत नाही. एखादा मुंगळा गुळाच्या ढेबेकडे चाललाय, आपल्याला ते दिसतंय आणि आपल्याला असं वाटलं की त्याला तिकडे जाऊ द्यायचं नाही, त्याला हळूच आपण टिचकी मारली, तिथून हाकलून लावलं तर ते उडून दुसरीकडे पडतं. आपण खुश होतो का तर आपण विजय प्राप्त केलेला असतो असं मला वाटतं. पण थोड्या वेळानंतर असं वाटतं की तो मुंगळा पुन्हा कुठं आलाय, त्या गुळाच्या ढेपेकडे परत तिकडे चाललाय. मग पुन्हा आपण जोराची टिचकी मारतो, पुन्हा त्याला हाकलतो, लांब उडून पडतं, जरा थोडं तड पडतं, आपल्याला वाटतं आता काय हा गुळाकडे जाणार नाही. थोडा वेळ जातो आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे हा तर डायरेक्ट गुळाच्या ढेपेला जाऊन चिकटलाय. मग आपल्याला राग येतो, आपण त्याला पकडतो, उसकण्याचा प्रयत्न करतो, पण पकडतो आणि त्याला ओढतो. तो अर्धा तुटून येतो पण तो गुळ सोडत नाही. याचा अर्थ असा आहे की त्याने ठरवलंय मला हे प्राप्त करायचं. तसं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीतरी ठरवलं पाहिजे की मला अमुक गोष्ट प्राप्त करायची. ती प्राप्त करण्यासाठी मी शाळेत येतोय, ती प्राप्त करण्यासाठी मी शिकतोय, मला चांगले मार्क पडायचे, ते मार्क पाडण्यासाठी मी शाळेत येतोय. मग माझी भूमिका काय आहे, तो वर्गामध्ये मला सरांचं मॅडमचं व्यवस्थित ऐकायचं, समजून घ्यायचं, जे येत नाही ते मला पुन्हा विचारायचे आणि मला सक्षम बनायचे, मला अभ्यास करणारा विद्यार्थी बनायचे. आणि एक दिवस माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला, माझ्या समाजाला, माझ्या गावाला, माझ्या राष्ट्राला, जगाला माझा उपयोग होईल असं बनायचं. सचिन तेंडुलकर एका रात्रीत क्रिकेटपटू नाही झाले, लता मंगेशकर एका रात्रीत गायक नाही झाले, बरोबर की नाही. म्हणजे कुठलाही खेळाडू असू द्या, कुठलाही गायक असू द्या, कुठलाही इंजिनियर असू द्या, कुठलाही डॉक्टर असू द्या, कुठलाही वकील असू द्या, या देशाच्या वेगवेगळ्या पदावर वेगवेगळं काम करणारे कोणते अधिकारी असू द्या किंवा कुठलीही महिला असू द्या की जिचं नाव खूप मोठं झालं, त्यांनी खूप मोठं काम केलंय, तर ते काही एका रात्रीत तयार नाही झाले. त्यांनी त्यासाठी मेहनत घेतली, त्यांनी त्यासाठी कष्ट घेतले, त्यांनी त्यासाठी त्रास सहन केला आणि या त्रासातून ती माणसं मोठी झाली. तुम्हाला थोडा त्रास झाला तर तो सहन होणार नाही का? झाला पाहिजे, त्रास सहन केला पाहिजे, तरच आपण मोठे होऊ शकतो. आलं लक्षात? म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला एवढं सांगावं असं मला वाटलं की किमान आपण कशासाठी शाळेत येतोय एवढं जरी आपल्या ध्यानात आलं तरी आपल्याकडनं बाकीच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या होणार नाहीत आणि आपल्याकडनं एक चांगला विद्यार्थी घडेल. माझ्या मागे काही ओळी म्हणा. महत्व भारी आहे या पृथ्वीचे, 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 त्याहुनी अतिशय या सगळ्या विश्वाचे, 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 परी परी तुझ मध्ये महतीचे जे बीज, महतीचे जे बीज, त्याहुनी काही मोठी नाही चीज, त्याहुनी काही मोठी नाही चीज, ठसव मणी हे साचे, ठसव मणी हे साचे, बाबा बाबा हे वच बहुमोलाचे. हे वचन मोलाचे. कळलं? हो. आपण काहीतरी करू शकतो हे सगळ्यात महत्वाचं, ते आपल्याला कळलं पाहिजे. जन्माला आलोय ना तर नुसतं जगायचं नाही, तर चांगलं जगायचं आणि आपल्या जगण्यामुळं कोणाला त्रास होणार नाही असं वागायचं. तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या
मनापासून शुभेच्छा.